पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणला. अमेरिकेतील एका मोठ्या वृत्तपत्राचा खळबळजनक दावा. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर. झिपलाईन करणाऱ्या पर्यटकाच्या सेल्फी कॅमेरात कैद झाला दहशतवाद्यांचा नरसंहार. झिपलाईन ऑपरेटरला चौकशीसाठी एनआयएनं घेतलं ताब्यात. झिपलाईन करणाऱ्या पर्यटकानं ऑपरेटरबाबत व्यक्त केला संशय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबई दौऱ्यावर. मुंबईच्या बीकेसीतील जिओ कन्व्हेन्शन हॉलमधील कार्यक्रमाला लावणार हजेरी. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे निवडणूक पुढे ढकलल्याची माहिती. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक. बैठकीत कोणते निर्णय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरनं वाद कायम. महाराष्ट्र दिनी नाशिकला गिरीश महाजनांच्या हस्ते तर रायगडला आदिती तटकरेंच्या हस्ते होणार ध्वजारोहण. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी घेतली बैठक. रिंग रोडसह मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामांना गती देण्याचे आदेश तर पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग वाढवण्याच्या अजितदादांनी दिल्या सूचना. मुंबईतल्या वांद्रे भागातील लिंकिंग रोड भागात एका शोरूमला भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी. नागपूरच्या कामठीमध्ये काश्मीरी विद्यार्थ्याला मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ काश्मीरमधनं एक्सवरती पोस्ट. आणि पालघरमध्ये नवजात मुलीच्या आईकडनं हत्या. चौथी मुलगीच झाल्यामुळे मुलीला संपवलं. डहाणू लोणीपाडामधील धक्कादायक घटना. आरोपी आईला अटक.